कधी तुम्हाला असं वाटलं आहे का की आयुष्यात सगळं मिळूनही काहीतरी कमी आहे? पैसा आहे, नोकरी आहे, प्रतिष्ठा आहे, पण मन आतून रिकामं आहे. रोज सकाळी उठताना छातीवर जडपणा जाणवतो आणि दिवस संपताना वाटतं की अजून काही खरं महत्त्वाचं आयुष्यात सुरूच झालेलं नाही. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशाच एका व्यक्तीची कथा जाणून घेणार आहोत. जगप्रसिद्ध वकील, करोडो कमावणारा आणि बाहेरून परिपूर्ण दिसणारा जुलियन मॅन्टल, ज्याच्याकडे सर्व काही होतं पण आत्मशांतता नव्हती. आणि जेव्हा कोर्टरूममध्ये त्याला हार्ट अटॅक आला तेव्हा त्याचं जीवन पूर्ण बदललं. ही आहे द मंक हू सोल्ड हिज फरारीची कथा. एक कथा नाही तर जीवनाला बदलून टाकणारी शिकवण. जर तुम्हीही मनःशांती, उद्दिष्ट, आनंद आणि आत्मिक समाधान शोधत असाल तर हा सारांश तुम्हाला आतून हलवून टाकेल. टॉपिक 1. जुलियन मॅन्टलची कथा आणि त्याचा मानसिक कोसळण्याचा क्षण. जुलियन मॅन्टल जगातल्या टॉप वकिलांपैकी एक. महागडी सूट्स, आलिशान बंगला, मोठी कार आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोर्टरूममध्ये त्याची भयानक प्रतिमा. लोक त्याच्या बुद्धिमत्तेचं कौतुक करत आणि त्याचा न्यायालयातील विजय बातम्यांमध्ये येत असे. पण या चमकदार यशाच्या मागे मात्र एक वेगळीच कहाणी दडलेली होती. जुलियनचे दिवस तणावात जायचे. सकाळपासून रात्रीपर्यंत कोर्ट, क्लायंट्स, डेडलाईन्स आणि अखंड धावपळ. त्याचं जीवन कामात आणि स्पर्धेत अडकून पडलं होतं. त्याला स्वतःकडे पाहायला वेळ नव्हता, मनाला शांत बसायला वेळ नव्हता. शरीर थकलेलं, मन कोसळलेलं आणि तरीही पुढे धावण्याची सक्ती. आणि एके दिवशी कोर्टरूममध्ये त्याला हार्ट अटॅक आला. हा क्षण त्याच्यासाठी वळणबिंदू होता. जेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की तो असाच जगला तर काही वर्षात तो मरेल, तेव्हा त्याला समजलं की त्याच्याकडे फरारी, प्रसिद्धी आणि संपत्ती असली तरी त्याच्याकडे सर्वात महत्त्वाची गोष्ट नव्हती, जीवन. हार्ट अटॅकनंतर जुलियन अचानक गायब झाला. त्याने आपली फरारी विकली, बंगला सोडला, नोकरी सोडली आणि हिमालयातल्या साधूंना भेटण्यासाठी भारतात आला. कारण त्याला समजून घ्यायचं होतं की आनंद म्हणजे काय, मनःशांती म्हणजे काय आणि जीवनाची खरी किंमत काय असते. त्याचं उत्तर त्याला हिमालयात मिळालं, शिवानाच्या साधूकडून. आणि इथून सुरू होते त्याच्या खऱ्या मानसिक परिवर्तनाची यात्रा. जुलियनची ही कथा आपल्याला शिकवते की पैसा आणि यश मिळवणं चुकीचं नाही, पण मनःशांती हरवून ते मिळवलं तर ते यशच नसतं. कामात हरवलेलं आयुष्य कधीच यशस्वी होऊ शकत नाही. जीवनाचा अर्थ बाहेर नाही, तो आत आहे. टॉपिक 2. सिवानाचा साधू, जीवन बदलून टाकणारी 7 तत्वे. हिमालयात जुलियनला भेटतात सिवानाचे साधू. हे साधू भौतिक जीवनापासून दूर असले तरी त्यांच्या चेहऱ्यावर वेगळाच तेज असतो. साधेपणा, शांतता आणि मनातील निर्मळतामुळे त्यांचं जीवन अतिशय समाधानकारक असतं. जुलियन त्यांच्यासोबत राहतो आणि त्यांच्याकडून तो शिकतो द 7 टाइमलेस व्हर्च्यूज ऑफ लाईफ. ही 7 तत्वे म्हणजे एक आध्यात्मिक मार्गदर्शक, ज्यांच्यामुळे आपली कामगिरी, मानसिक शांती, आरोग्य आणि जीवनाची गुणवत्ता पूर्णपणे बदलू शकते. ही तत्वे पुढीलप्रमाणे: मनाचं नियंत्रण, उद्दिष्टांची स्पष्टता, सतत प्रगती, शिस्त आणि स्वनियंत्रण, वेळेचं व्यवस्थापन, निस्वार्थ सेवा आणि वर्तमानात जगणं. साधू जुलियनला सांगतात की मन हे बागेसारखं असतं. त्यात विचारांची फुलंही उगवतात आणि तणही. जर आपण त्याची काळजी घेतली नाही तर तण संपूर्ण बाग व्यापून टाकतात. आणि अशाच प्रकारे नकारात्मक विचार आपल्या मनावर कब्जा करतात. चिंता, भीती, असुरक्षितता, राग आणि असंतोष यांच्या रूपात. त्यांचं म्हणणं असं आहे की यश मिळवण्यासाठी बुद्धिमत्ता नाही तर मनाचं नियंत्रण सर्वात महत्त्वाचं आहे. कारण मन जर तुमचं ऐकत नसेल तर जग तुमच्या पायाशी झुकलं तरी तुम्हाला समाधान मिळत नाही. आणि जर मन शांत असेल तर साधं आयुष्यही स्वर्गासारखं भासू शकतं. ही 7 तत्वे केवळ विचार नाहीत, ती सराव करण्यासारखी साधना आहे. जुलियन ही तत्वे आत्मसात करू लागतो आणि त्याचं जीवन हळूहळू बदलू लागतं. साधूंचं एक वाक्य जीवन बदलून टाकणार आहे: मनाला बदललं तर संपूर्ण जग बदलतं. टॉपिक 3. माइंड मास्टरी, मनाचं नियंत्रण कसं मिळवायचं. साधू जुलियनला पहिली शिकवण देतात, मनाचं नियंत्रण. ते म्हणतात, मन हे तुमचं सर्वात मोठं शस्त्र आहे, पण जर त्याचा वापर तुम्हालाच समजत नसेल तर ते तुमचं सर्वात मोठं संकट बनतं. आपण दिवसभर काय विचार करतो, काय चुकलं, काय भीती वाटते, लोक काय म्हणतील, उद्या काय होईल. आपलं मन सतत अशा विचारांनी त्रस्त असतं आणि इथूनच आपला तणाव, घाईघाई, नकारात्मकता आणि अपयश सुरू होतं. साधू जुलियनला एक साधी पण शक्तिशाली पद्धत शिकवतात,
द हार्ट ऑफ द रोज टेक्निक. ह्या टेक्निकमध्ये तुम्ही एका गुलाबाच्या फुलाकडे शांतपणे बघायचं, केवळ त्याच्याकडे पाहत राहायचं आणि मनातले इतर सर्व विचार सोडून द्यायचे. काही मिनिटातच मन शांत होऊ लागतं. यामुळे मनाचा फोकस वाढतो, आतली अस्वस्थता कमी होते आणि मानसिक स्थिरता वाढते. या पद्धतीचा सार असा आहे: माणूस त्याच गोष्टीत यशस्वी होतो ज्यावर त्याचा फोकस असतो, आणि फोकस मिळवण्यासाठी मनाचं प्रशिक्षण आवश्यक आहे. मन प्रशिक्षित झालं तर तुमच्याकडून अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही शक्य होऊ शकतात. उलट मन भटकत असेल तर अगदी साधी गोष्टही कठीण होऊन बसते. साधू जुलियनला सांगतात की तुम्ही तुमच्या आयुष्याचे निर्माते आहात. तुमचे विचार म्हणजे तुमच्या भविष्यातील पाया. ही शिकवण आजच्या काळात अनेकांना लागते, कारण आपण बाहेरच्या समस्यांपेक्षा स्वतःच्या मनाशी सर्वाधिक संघर्ष करतो. त्यामुळे कोणतीही गोष्ट सुरू करण्यापूर्वी मनाचं प्रशिक्षण अनिवार्य आहे. मन प्रशिक्षित झालं तर तुमच्याकडून अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही शक्य होऊ शकतात. उलट मन भटकत असेल तर अगदी साधी गोष्टही कठीण होऊन बसते. साधू जुलियनला सांगतात की तुम्ही तुमच्या आयुष्याचे निर्माते आहात. तुमचे विचार म्हणजे तुमच्या भविष्यातील पाया. ही शिकवण आजच्या काळात अनेकांना लागते, कारण आपण बाहेरच्या समस्यांपेक्षा स्वतःच्या मनाशी सर्वाधिक संघर्ष करतो. त्यामुळे कोणतीही गोष्ट सुरू करण्यापूर्वी मनाचं प्रशिक्षण अनिवार्य आहे. मन प्रशिक्षित झालं तर तुमच्याकडून अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही शक्य होऊ शकतात. उलट मन भटकत असेल तर अगदी साधी गोष्टही कठीण होऊन बसते. साधू जुलियनला सांगतात, तुम्ही तुमच्या आयुष्याचे निर्माते आहात. तुमचे विचार म्हणजे तुमच्या भविष्यातील पाया. ही शिकवण आजच्या काळात अनेकांना लागते, कारण आपण बाहेरच्या समस्यांपेक्षा स्वतःच्या मनाशी सर्वाधिक संघर्ष करतो. त्यामुळे कोणतीही गोष्ट सुरू करण्यापूर्वी मनाचं प्रशिक्षण अनिवार्य आहे. मन प्रशिक्षित झालं तर तुमच्याकडून अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही शक्य होऊ शकतात. टॉपिक 4. उद्दिष्टांची शक्ती. लाईफ पर्पज शोधणं. दुसरी मोठी शिकवण म्हणजे उद्दिष्ट. साधू सांगतात की उद्दिष्ट नसलेली माणसं म्हणजे लक्ष्याशिवाय उडणारा बाण. कितीही वेगात उडला तरी तो कुठेही पोचत नाही. जुलियनला जाणवतं की त्याने आयुष्यभर कठोर परिश्रम केले, पण एकही स्पष्ट उद्दिष्ट ठरवलेलं नव्हतं. त्याचं जगणं करिअर, पैसा आणि बाहेरून मिळणाऱ्या मान्यतेवर आधारित होतं. पण आतून काय हवं असतं ते त्याला माहीतच नव्हतं. साधू त्याला विजन सेटिंगची पद्धत शिकवतात. आपल्या आयुष्यात खरंच काय साध्य करायचं आहे याचं सखोल चिंतन. ते सांगतात की विचार स्पष्ट नसले तर मन गोंधळलेलं राहतं, आणि गोंधळलेलं मन निर्णय कधीच योग्य घेऊ शकत नाही. उद्दिष्ट कसे शोधावे? स्वतःला विचारावं की मला खरंच काय आवडतं, कोणत्या गोष्टीत मला आनंद मिळतो, मी कोणत्या गोष्टीत इतरांना मदत करू शकतो, माझ्या आयुष्याचा मोठा हेतू काय आहे. या प्रश्नांची प्रामाणिक उत्तरं म्हणजेच तुमचं खऱ्या अर्थाने लाईफ पर्पज. साधू सांगतात की उद्दिष्ट फक्त लिहिण्याने काही होत नाही, त्यासाठी दैनंदिन कृती लागतात. विजन बोर्ड, ॲफर्मेशन्स, स्मॉल विन्स आणि प्रत्येक दिवसाला अर्थ देणारी छोटी कामं. जुलियन हळूहळू आपल्या उद्दिष्टांकडे लक्ष देऊ लागतो. त्याला समजतं की करिअर म्हणजे जीवन नाही आणि पैसा म्हणजे आनंद नाही. खरा आनंद आपल्या उद्दिष्टाशी जुळून राहण्यात आहे. ही शिकवण आपल्यासाठीही महत्त्वाची आहे, कारण आज अनेक लोक कामात इतके अडकले आहेत की त्यांना स्वतःचं ध्येयच माहिती नाही. आणि जेव्हा माणूस उद्दिष्टाशिवाय जगतो तेव्हा त्याची ऊर्जा, उत्साह आणि कष्ट सर्व वाया जातात. उद्दिष्ट नसलेलं आयुष्य म्हणजे दिशाहीन प्रवास. टॉपिक 5. शिस्त, वेळ आणि जीवनातील संतुलन. साधू जुलियनला तिसरं तत्त्व शिकवतात, डिसिप्लिन. ते म्हणतात, उद्दिष्ट असणं छान आहे, पण त्यांना साधण्यासाठी शिस्त हा पाया आहे. जुलियनचं जुनं आयुष्य बघितलं तर ते विस्कळीत होतं. कामात अडकलेलं, वेळेचा ताळमेळ नसलेलं, सवयी बिघडलेल्या, झोप कमी, खाण्यापिण्याची नीट काळजी नाही, विश्रांती नाही. अशा आयुष्यात मन भटकणं आणि शरीर थकणं नैसर्गिकच आहे. साधू शिस्त विकसित करण्यासाठी काही तंत्र शिकवतात. अर्ली रायझिंग, सकाळी शांततेत दिवसाची सुरुवात. डेली रिच्युअल्स, वेळ ठरवलेले दिनक्रम. 1 टास्क ॲट अ टाइम, एका वेळी एकच काम. नो एक्सक्युजेस, कारणं नकोत, कृती हवी. ते एक महत्त्वाचं तत्त्व सांगतात, स्मॉल डेली इम्प्रूव्हमेंट्स लीड टू स्टनिंग रिझल्ट्स. याचा अर्थ असा की रोजच्या छोट्या सवयी तुमचं भविष्य बदलतात. रोज 30 मिनिटं पुस्तक वाचणं, रोज 20 मिनिटं व्यायाम, रोज 10 मिनिटं ध्यान, रोज एक महत्त्वाचं काम. ही सवयी साध्या वाटतात, पण 1 वर्षात यांचा प्रभाव प्रचंड असतो. यानंतर ते जुलियनला वेळेचं महत्त्व सांगतात. साधूंचं मत आहे की जीवनातली सर्वात मौल्यवान संपत्ती म्हणजे वेळ. तुम्ही पैसा परत मिळवू शकता, पण वेळ नाही. म्हणून वेळेचा योग्य वापर बुद्धिमत्तेचा सर्वोच्च प्रकार आहे. शेवटी
ते संतुलन शिकवतात. काम आणि जीवनाचं संतुलन, शरीर आणि मनाचं संतुलन, उद्दिष्ट आणि विश्रांतीचं संतुलन. ही शिकवण आजच्या काळात अत्यंत महत्त्वाची आहे, कारण लोक मेहनत करतात पण शिस्त नाही, काम करतात पण संतुलन नाही, आणि मग तणाव वाढतो, जीवनाचा आनंद कमी होतो. शिस्त म्हणजे स्वतःला दिलेलं वचन, आणि हे वचन निभावलं तर आयुष्य बदलतं. ऑथर मेसेज, रॉबिन शर्मा यांचा मुख्य संदेश. रॉबिन शर्मा या पुस्तकातून एक मोठा संदेश देतात. जीवन बदलण्यासाठी तुम्हाला जग सोडण्याची गरज नाही, पण विचार बदलण्याची गरज आहे. ते सांगतात की यश म्हणजे बाहेरचं नव्हे, ते आतून सुरू होतं. मन शांत असेल तर पैसा, करिअर आणि प्रतिष्ठा अर्थपूर्ण होतात. मन बेचैन असेल तर हे सर्व व्यर्थ ठरतात. पुस्तकाचा मुख्य हेतू पुढील गोष्टी सांगण्याचा आहे. तुमचं मन प्रशिक्षित करा. तुमच्या उद्दिष्टांवर स्पष्ट व्हा. रोजच्या छोट्या सुधारणा जीवन बदलतात. शिस्त आणि वेळ यांना सर्वात मोठी किंमत द्या. इतरांना मदत केली की आनंद 10 पट वाढतो. वर्तमानात जगणं शिकणं ही सर्वोच्च कला आहे. रॉबिन शर्मा हे पुस्तक कथा स्वरूपात सांगतात, कारण कथा मनात जास्त काळ राहते. ज्युलियनची यात्रा ही प्रत्येकजण अनुभवतो. तणाव, स्पर्धा, पैसा, प्रतिष्ठा, सामाजिक दबाव हे सारे आपल्या आजूबाजूला आहेत. पण तुमचं मन कसं आहे, तुमचा फोकस कसा आहे, तुमचं उद्दिष्ट काय आहे, हे सर्वात महत्त्वाचं आहे. शर्मा सांगतात की तुम्ही कुठेही असलात पण स्वतःवर काम करणं थांबवू नका. हे पुस्तक तुम्हाला प्रेरणा देतं की स्वतःच्या क्षमतेचा उजाळा कसा करायचा. तुमच्या आयुष्याचं नेतृत्व तुम्हीच घ्या, परिस्थिती नाही. जर तुम्ही आतून बदललात तर तुमचं जग बदलतं. द मंक हू सोल्ड हिज फरारी आपल्याला सांगतं की पैसा, कार, प्रतिष्ठा, घर या गोष्टी तात्पुरत्या आहेत, पण मनाचं समाधान आणि उद्दिष्टासोबत जगणं हे कायमचं असतं. आजची कथा, आजची शिकवण तुमच्या मनात रुजली असेल तर ती रोजच्या आयुष्यात आणा, कारण ज्ञान वाचल्याने नाही, ते आचरणात आणल्याने जीवन बदलतं. ही होती बुकबोलीकडून सखोल, मूल्य देणारी, जीवन बदलून टाकणारी एक पुस्तक यात्रा. पुढील व्हिडिओत भेटूच. तोपर्यंत मन शांत ठेवा, उद्दिष्ट स्पष्ट ठेवा आणि स्वतःला दररोज थोडं थोडं घडवत रहा.